हॅलो एव्हरीवन. सो माझं नाव आहे मुग्धा. आम्ही एक न्यू यूट्यूब चॅनल स्टार्ट करतो आहे ज्याचं नाव आहे आर अनस्क्रिप्टेड लाईफ. सो त्याच्यामध्ये असंच असेल, सगळं अनस्क्रिप्टेड, रँडम, नॅचरल, नॉर्मल, जिथे आम्ही फिरू, जे आम्ही फूड एक्सप्लोअर करू, न्यू प्लेसेस विजिट करू, ते सगळं. सो ही आयडिया आली कारण की आम्ही दोघं ॲक्च्युली ऑलरेडी खूप ॲक्टिव्ह आहोत. आम्ही खूप प्लेसेस व्हिजिट करत असतो, न्यू न्यू ठिकाणी जात असतो, नवीन नवीन ट्रिप प्लॅन करत असतो, न्यू फूड एक्सप्लोअर करत असतो. सो फूडमध्ये जास्त करत इंडियनच करतो, फक्त रेस्टॉरंट स्विच करतो. कारण की मी प्युअर व्हेज आहे. सो US मध्ये तो एक इश्यू आहे मला. तर ते झालं तर आम्ही दरवेळेस असे व्हिडिओ करत असतो. आम्ही विचार केला की का नाही आपण शेअर करायचा एक्सपिरियन्स. तर आम्ही प्रत्येक ठिकाणी जाण्याआधी तसंही आम्ही पण खूप असे व्हिडिओज बघतो की ज्याच्यातून आम्हाला आयडिया येईल. जर आम्ही कोणत्या नवीन ठिकाणी, अनोळखी ठिकाणी जाणार असू, तर ते कधी पण चांगलं की आपल्याला आधी माहीत असेल ती जागा, ती थोडीशी फॅमिलियर करून घेतली ती जागा, तर आपण जास्त एन्जॉय करतो. आपल्याला जास्त एक्साइटमेंट असते अजून की अरे हां, तिथे हे झालेलं, यांनी हे एन्जॉय केलेलं, मला हे करायचं आहे, हे किती छान असेल, आपण हे करूया, अरे हे जास्त छान वाटतं, इथे जाऊन मे बी टाईम वेस्ट होईल, इथे हे वर्थ इट वाटतंय, आपण जर एवढ्याच दिवसासाठी चाललो तर त्याच्यामध्ये हे मेन करू. तेच इज ओव्हरऑल. सो आम्ही जस्ट आमचा एक्सपिरियन्स शेअर करायला हे व्लॉग स्टार्ट करणार आहे. सो येस, सो कीप वॉचिंग. आणि आज आम्ही चाललो आहे चेरी ब्लॉसम बघायला. तर आम्ही दरवर्षी जातो त्याच एक्साइटमेंटने यावर्षी पण चाललो आहे. तर यावर्षी एक नवीन रिझन आहे. आम्ही मागच्या वर्षी पम्पकिनसोबत गेलो होतो. तर पम्पकिन माझी 1 वर्षाची मुलगी. सो ती मागच्या वर्षी खूप लहान होती. तर चेरी ब्लॉसम ती आता यावर्षी जास्त एन्जॉय करेल, कारण की आता ती चालायला लागली, फिरायला लागली, मस्ती करायला लागली थोडी. सो आम्ही खूप एक्सायटेड आहे परत चेरी ब्लॉसम बघायला तिच्यासोबत. सो येस, कीप वॉचिंग. ओके, सो आम्ही ट्रॅफिक जॅममध्ये अडकलो आहे. आम्ही चाललो बघायला चेरी ब्लॉसम. सो आम्ही जाता जाता एक गोष्ट याने नोटीस केली, तो तुम्हाला पण दाखवतो. सो ही आहे सेल्फ ड्रायव्हिंग कार, ज्याला ड्रायव्हर नाही आहे. सो मी फर्स्ट टाइम बघितली ही कार. सो ही कार ती वेमो कंपनी आहे जी टॅक्सी सर्व्हिस आहे बेसिकली, बट सेल्फ ड्रायव्हिंग कार्स बिल्ड करते ती. आणि तुम्ही बघू शकता तिथे की त्याला कॅमेराज आणि सेन्सर्स आहेत 360 डिग्रीज, जे यूज करून आजूबाजूच्या गोष्टी डिटेक्ट केल्या जातात आणि ती स्वतःला नॅव्हिगेट करते ट्रॅफिकमधून. सो इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट. इंटरेस्टिंग आहे विदाउट ड्रायव्हर. मला तर आवडेल अशी गाडी घ्यायला. आणि मी मग तो बसते आणि मला कोणतरी घेऊन चाल, तुझे अवेलेबल नसतील ऑफकोर्स तेव्हाच. टेक्नॉलॉजीवरती एवढा भरोसा टाकू शकशील का तू की तू बसली आहेस, कोणीतरी कुठेतरी सॅटेलाइटने गाडी कंट्रोल करतंय आणि जर तो कंट्रोल सुटला तर काय? हो, कोणीतरी कंट्रोल करते. कंट्रोल नाही करत आहे, सेन्सर्सवरती आहे सगळं, बट शेवटी इट्स अ सिस्टम, इट्स अ सॉफ्टवेअर. आता माझा नवराचा सॉफ्टवेअर इंजिनियर, तर माझा आहे तसा थोडा सॉफ्टवेअरवर विश्वास. हो, पण मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, त्यामुळे माझा नाही आहे, कारण मला माहिती आहे लोक कसे सॉफ्टवेअर लिहितात. Oh my god, this is crazy. Okay. सो आता आपण आलो आहोत चेरी ब्लॉसम बघायला सिॲटलमध्ये, युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये. तर हा सगळा एरिया, ते खूप असे तुम्हाला इथले घरं दिसतील कसे आहेत, तिथे तुम्हाला घरं कसे आहेत ते दिसतील. तर पार्किंग नव्हती मिळत, कारण की एक तर सिॲटलमध्ये सनी वेदर असला की सगळंच भारी वाटतं. आणि सॅडली आज तिथे, म्हणजे नॉट सॅडली बट तिथे आज ग्रॅज्युएशन सेरेमनी पण आहेत चालू, त्याच्यामुळे खूपच जास्त पार्किंगचा प्रॉब्लेम झाला आहे. तर आम्हाला खूप जास्त लांब लावावी लागली आहे गाडी. बट आय थिंक तिथे एवढं छान चेरी ब्लॉसम्स आहेत की इट इज वर्थ द वॉक. सो एवढं चालत जाणं इज स्टिल वर्थ अकॉर्डिंग टू मी. हो, सो तो खूपच छान लोकेशन आहे ते चेरी ब्लॉसम बघायला सिॲटलमध्ये. तर खूप छान फोटोज येतात आणि चेरी ब्लॉसमचा एक्सपिरियन्स पण खूप छान होतो, कारण की तिथे भरपूर चेरी ब्लॉसमचे झाड, ते आपण बघूच पुढे. सो आपण आता इथे आलो आहोत युनिव्हर्सिटीच्या एंट्रीला. दिसत ना W, युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन. सो ही आहे एंट्री
इथून आपण आता मध्ये जाणार. इथून आपण मध्ये जाणार आणि मग तिथे असणार चेरी ब्लॉसम. आय एम सो एक्साइटेड. खरं तर आम्ही मला माहिती का आम्ही दरवर्षी एक्सपिरियन्स केला चेरी ब्लॉसम, पण दरवेळेस आम्ही सेम असतो. एक्साइटमेंट नेहमी खूप तशीच तेवढीच खूप जास्त आहे. कारण की खूप सुंदर आहे खरंच चेरी ब्लॉसम. आयुष्यात एकदा तरी एक्सपिरियन्स केला पाहिजे मला असं वाटतं, है ना? येस, बट ते जपान मध्ये जाऊन. येस, सर्वात छान एक्सपिरियन्स म्हणजे जपान मध्ये ऑफकोर्स. पण सिएटल मध्ये आय थिंक हा स्पॉट सर्वात बेस्ट आहे एक्सपिरियन्स करायला. अजून भरपूर स्पॉट आहेत ऍक्च्युली सिएटल मध्ये, पण आम्ही एक्सपिरियन्स केलेला तरी हाच असा छान. सो येस, बघा पंपकिनची एक्साइटमेंट. ती थोडीशी झोपेते आता. तिचं असं आहे की ती गाडी चालू झाली की ती झोपून जाते. ती झोपेत आता. ती चेरी ब्लॉसम बघितल्यावर एकदम अशी फ्रेश होणार आहे. कुठे आलो आपण? वा, किती मस्त आहे ना पंपकिन. ती तिची बघते दुनिया की ऑलरेडी खूप अशी कलरफुल आणि सुंदर आहे. सगळंच नवीन आहे तिला आयुष्यात, है ना? येस. सो आता तुम्हाला कळेल की आम्ही दरवर्षी एवढे एक्साइटेड का असतो चेरी ब्लॉसम बघायला. सो लुक ॲट द व्ह्यू. सो जेवढं हे सुंदर आहे बघायला, तेवढीच इथे गर्दी पण आहे. कारण की सगळेच लोक बघायला येतात आणि ते तेवढं वर्थ पण आहे बघणं. की एक ट्री मी झूम करून दाखवते, है ना? इथले चेरी ब्लॉसम्स थोडेसे लाईक व्हाईट शेड मधले आहेत, बट स्टील व्हेरी ब्युटिफुल. सो हे व्हाईट शेड मधले चेरी ब्लॉसम आहे थोडे, पण खूप सुंदर आहे हा. म्हणजे मला नाही माहिती मी सगळं कॅप्चर करू है ना, जे आपण व्हिज्युअली बघतोय येस, ते सेम कॅप्चर होते की नाही ते नाही काइंड ऑफ माहिती, नाहीच पण होत, बट नाहीच होत ऍक्च्युली. हा, हा. स्टील लुक ॲट द व्ह्यू. होते तो तर. सो हा तेच. तुम्हाला आता कळेल की का मी दरवर्षी सेम एक्साइट. हा, आणि अजून एक युनिव्हर्सिटीमध्ये चेरी ब्लॉसम तर आहेच बघण्यासारखं, पण इथे अजून एक असं झाड आहे त्याचे फुलं खूप सुंदर. सो किती सुंदर वेदर आहे, नाहीतर नुसतं रेनी वेदर असं सिएटल. सनी म्हणजे सगळे बाहेर. इकडचे दिसतील, है ना? येस. येस. सो ही आहे युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन. आणि सो मी जे झाड म्हणत होती ते हे आहे. त्याचे फुलं खूप सुंदर आहेत. आणि ते चेरी ब्लॉसम एक वेगळं झाड आहे पिंक कलरचं, पण स्टील खूप सुंदर. चेरी ब्लॉसम तर खूप सुंदर आहे. पंपकिनला सोड ना खाली. हो ना, थोडासा ते खूप लोक आहेत, कारण की ऑब्व्हियसली काहीतरी छान जागा असेल की छान अनुभव असेल तर तिथे लोकही असतातच खूप. सो सगळे, आणि त्यात आजचं वेदर इतकं सुंदर आहे त्यामुळे सगळेच असे मस्त बाहेर आलेत बघायला. आणि येस, आपल्याला कोणत्या साईडला जायचंय म्हणजे मग तिथे मी तिला खाली हे करेन. कोणत्या साईडला जायचंय त्या ते साईडला ठरव. जाऊ, त्या साईडला मग चल ना, मग तिकडेच तिला खाली सोडतो. आता आम्ही मस्तपैकी थोडेफार फोटोज काढू आणि येस तुम्हाला दाखवू. खूप सुंदर आहे. वा, तर ते झाड म्हणत होती मी. सो हे दिसतंय का? हे एक झाड आहे, ते सुद्धा खूप सुंदर इथे. कुठे गेला हा? सगळे इथे फोटो काढताय, सगळ्यांना कॅप्चर करायचे.
इथे फोटोग्राफर्स पण खूप असतात. इथे जर तुम्हाला फोटोशूट करायचं असेल तर तेही ऑप्शन अवेलेबल आहे. एक तर तुम्ही प्री बुक करू शकतात, नाहीतर मग इथे येऊन तुम्हाला इथे येऊन सुद्धा तुम्हाला भरपूर फोटोग्राफर्स दिसतील. त्यांना तुम्ही जाऊन सांगू शकता की आम्हाला फोटोशूट करायचं आहे आणि तुम्ही इथे फोटोशूट करू शकता. जे छान तुमचे फोटोज काढतील. Look at her. Wow. या साईडला चल, मामाकडे चल, मामाकडे चल, मामाकडे चल 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 चल. Pumpkin. Hi. Hi, baby. कैसे है चेरी ब्लॉसम? Oh, she's just. हाँ. कैसे है चेरी ब्लॉसम? My God. Oh, weather sunny. Just ये इकडे. हा चेरी ब्लॉसम. फोटो काढते तो उभा काढ. अरे ये बंकू इकडे. हे बघ चेरी ब्लॉसम किती छान, किती छान. थोडेसे वर येते तुझ्यासाठी, नाही तर पकडलेच असते तू. हा मग तिकडे जायचंय असं. मग तिचं जॅकेट घे, दे ना इकडे, किंवा ते जॅकेट पर्स मध्ये ठेवून दे. राहणार नाही ती माझ्या खांद्यावर, पण आता तिला खालीच उतरायचंय. हा आमचं झालं आता चेरी ब्लॉसम बघून, आणि तिथून आम्ही जाणार होतो मंदिरात. पण आम्ही विचार केला की ट्रॅफिक पण खूप आहे, घरी जायला उशीर होणार आहे, आणि पंपकिन पण झोपली आहे, जसं तुम्हाला दिसेल मागच्या मिररमध्ये. सो आम्ही विचार केला की घरीच जाऊया आणि उद्या फ्रेश मस्त मॉर्निंगमध्ये मंदिरात जाऊया. तर आम्ही आता निघालो आहे घरी जायला, आणि त्यात आम्ही मध्ये रस्त्यामध्ये ऑर्डर केला आहे पिझ्झा. सो डॉमिनोज नाही, आम्हाला खूप आवडतो डॉमिनोज, पण अजून एक आहे पिझ्झा जो आम्हाला प्रचंड आवडतो, तो आहे देसी पिझ्झा. सो सिॲटलमध्ये एक प्लेस आहे देसी पिझ्झा किचन म्हणून. तिथे खूप अमेझिंग देसी फ्लेवर्सचे पिझ्झा मिळतात, आणि त्यात आम्हाला आवडतो आचारी पनीर. सो त्यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहे, पण हा आमचा फेवरेट आहे. सर जो कोणी जर सिॲटलमध्ये राहणार असेल तर त्यांनी ट्राय करा, छान लागतो तो. आणि सो आम्ही आता पिझ्झा पिक करू आणि घरी जाऊ आणि पिझ्झा पार्टी करू. सो हा आहे आचारी पनीर पिझ्झा फ्रॉम देसी पिझ्झा किचन. तर हा खूप खूप टेस्टी पिझ्झा आहे. सो जसा तो दिसतोय डिलिशियस, तसा तो टेस्टला पण खूप यम आहे. आणि पूर्ण वेळ आम्ही घरी पोचलो आहे, आणि पूर्ण वेळ कारमध्ये माझ्या मांडीवर होता, आणि त्याचा तो आरोमा, आणि ते खूप आता त्याच्यामुळे माझी भूक अत्यंत वाढली आहे. म्हणजे आधी नव्हती भूक, पण ते असं आता वाढली, आणि आता आम्ही पिझ्झा खाणार आहे बस.